नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि एसजेव्हीएन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी बॅक्स रुपीज 696 कोटी EPC and O&M contracts from SJVN for 200 megawatt solar project in गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने SJVN लिमिटेड सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. कशासाठी? GIPCL रिन्युएबल एनर्जी पार्क खावडा गुजरात येथे 200 मेगावॅटच्या सोलर पॉवर प्रोजेक्टच्या एक्झिक्युशनसाठी हा कॉन्ट्रॅक्ट साईन केला गेलेला आहे आणि या डीलची टोटल व्हॅल्यू आहे जवळपास 696.50 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 700 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि एसजेव्हीएन लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1119 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 121 कोटी रुपये. म्हणजे या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आयनॉक्स वाइंड लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 4365 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 174 कोटी रुपये. म्हणजे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि याच अपडेटमुळे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अनंतराज लिमिटेड बद्दल. तर अनंतराज टू इन्व्हेस्ट रुपीज 4500 कोटी इन आंध्र प्रदेश फॉर न्यू डेटा सेंटर IT पार्क. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनंतराज लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी अनंतराज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेडनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत. कशासाठी? स्टेट म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये न्यू डेटा सेंटर फॅसिलिटी आणि इंटिग्रेटेड IT पार्क डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता फ्रेश इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल 4500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अनंत राज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडनी 21 नोव्हेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 21 नोव्हेंबर 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये. म्हणजे मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड 21 नोव्हेंबर 2025ला 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर
होऊन जाईल. तसेच शेअर प्राइस सुद्धा 5 ने डिवाइड होऊन जाईल. आणि मित्रांनो ही अपडेट आली होती 14 नोव्हेंबर 2025 म्हणजे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4:30 वाजता. म्हणजे या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे मंडेला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढली आहे. परंतु मित्रांनो या कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. म्हणजे मित्रांनो या कंपनीची सेल्स तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे, परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि याच्या मागे कारण आहे कंपनीची क्वार्टर 2 चे एक्सपेन्सेस थोडे जास्त झाले आहे. त्यामुळे कंपनीचा सेल्स तर वाढला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर, परंतु नेट प्रॉफिट बोथ केसमध्ये कमी झाला आहे. तसेच ऑइल इंडिया लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे 3.5 रुपये पर शेअरचा. आणि याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे कंपनीने 28 नोव्हेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे ऑइल इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून 2,135 कोटी रुपये आली आहे. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 491 कोटी रुपये. म्हणजे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. आणि याच अपडेटमुळे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेड बद्दल. तर हिंदुस्तान झिंक गेट्स लायसेन्स टू एक्सप्लोर माइन टंगस्टेन ब्लॉक इन आंध्र प्रदेश. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट कडून लायसेन्स रिसीव्ह झाला आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये टंगस्टेन ब्लॉक एक्सप्लोर आणि माइन करण्यासाठी. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 72,349 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर भयंकर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 76,248 कोटी रुपये. आणि मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की या कंपनीची सेल्स तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे, तर याचा नेट प्रॉफिट का बरं क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर एवढा भयंकरपणे वाढला आहे? तर मित्रांनो याच्या मागे कारण आहे कंपनीची अदर इन्कम. इथे एक्सेप्शनल आयटम्सचा गेन झाला आहे कंपनीला 80,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो जर आपण विदाऊट ॲडजस्टमेंट
कंपनीचे नंबर बघितले तर कंपनी लॉसमध्ये आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता जेवढी क्वार्टर 2 मध्ये सेल्स आहे कंपनीची त्यापेक्षा कंपनीचे खर्च आहे सेल्स आहे 72,349 कोटी रुपये आणि कंपनीचे खर्च आहे क्वार्टर 2 मध्ये 73,753 कोटी रुपये. म्हणजे कंपनी क्वार्टर 2 मध्ये लॉसमध्ये आली आहे. जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे उद्या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.